आणि जर आपण ठरवलं तर आपण हा कचरा होण्यापासून थांबवू शकतो. लोकांना सांगा, ते चिडणार नाहीत, रागवणार नाहीत, अशा भाषेत सांगा की अरे आपलंच देश आहे, आपलंच राज्य, आपलंच घर आहे, इथे कचरा नका करू. माझी रिक्वेस्ट आहे श्री भूषणजी गगराणीजी यांना, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन द्यावं. गणपती बाप्पा मोरया, बच्चे बोले मोरया. खरं म्हणजे माझे सहकारी श्री भूषण गगराणी बोलल्यानंतर फारसं काही बोलण्यासारखं नाही, परंतु आज मुलांची फार मोठी शक्ती इथे आहे आणि मुलांची युक्ती त्या शक्तीला जेव्हा जोडली जाईल तेव्हा आपल्याला कचऱ्यापासून मुक्ती मिळेल अशी मला खात्री आहे. आपण सर्वांनी आज ठरवूया की मी कचरा करणार नाही, मी कचरा करू देणार नाही. गणपतीची भक्ती जितकी महत्त्वाची तितकीच ही देखील शक्ती खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि पुढील सर्व उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. मुंबई पोलीस आपल्यासाठी कायम सेवेत आहे आणि राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर थँक्यू. पण तुमचं मुलांप्रती असलेले जे ट्युनिंग आहे ते आता आम्ही मागे फोटोवर बघत होतो, ते आम्हाला त्यातनं शिकण्याजोगी गोष्टी आहेत, ते आम्ही शिकत असतो आणि आम्ही ते आणि कायम राहील. मुलं आमचं फोकस आहेत, या देशाची शान आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. थँक्यू सर. यानंतर अमृता मॅम, मी तुम्हाला सांगेन की तुमचं मनोगत